Hello everyone, welcome back to my channel. सो मी आता कंटिन्यू 7 दिवस 7 वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी टिक्कीज दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रोकली यूज करून, कॉलीफ्लावर यूज करून, बीटरूट यूज करून, स्वीट पोटॅटो यूज करून आपण असे वेगळे 7 दिवस कंटिन्यू 7 प्रकारचे टिक्की बघणार आहोत. तर आज मी बनवणार आहे पालक कॉर्न टिक्की. सो सध्या आजच्या पुरतं मी फक्त बटाटा यूज करते. मी 2 बटाटे घेतलेत, पालक घेतला थोडासा, मी ब्लांच करून घेतला, त्याला गरम पाण्यामध्ये मी थोडंसं उकळून घेतले. कॉर्नसुद्धा मी बॉईल करूनच घेतलाय. कट केलेली कोथिंबीर, मावली मसाल्याचा चाट मसाला, थोडी मावली मसाल्याची मिरीपूड आहे, सॉल्ट, थोडंसं कॉर्नस्टार्च लागेल आपल्याला, ते मिक्सचर आपले एकत्र व्हायला, आणि घरगुती मसाले. चला तर स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी आपलं कॉर्न आणि पालक आणि कोथिंबीर आहे ती बारीक करून घेणार आहे. आपण बघू शकता की मी ह्याला छान असं बारीक करून घेतलंय. त्याच्यात आता मी बटाटा टाकेन. त्याला आपण असं छान स्मॅश करून घेऊया. बटाटा आपण अंदाजे घेऊया ॲज पर आवर क्वांटिटी. सो मी थोडे करून बटाटे ऍड करते. मी सगळ्यात आधी 2 बटाटे बॉईल करून घेतलेले. मला बटाटे एवढं ठीक वाटतात. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया. थोडासा चाट मसाला, मी मावली मसाल्याचे चाट मसाला यूज करते. ह्याच्यामध्ये कमी सॉल्ट असतं आणि कम्पॅरेटिव्हली बाहेरच्या पेक्षा, आणि टेस्ट सुद्धा सेम चाट मसाल्याची येते, एकदम जास्त ही टँगी नसते. त्या लोक कोणत्याच प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह टाकत नाहीत मसाल्यांमध्ये त्यांच्या. त्याच्यानंतर मी ब्लॅक पेपर टाकलंय आणि थोडंसं सॉल्ट टाकते. आणि आपल्या मसाल्यांमध्ये नॉर्मल थोडीशी हळद आणि थोडासा मालवणी मसाला टाकते आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकते. मला जास्त स्पायसी नकोय. तुम्ही ह्याच्यामध्ये डायरेक्ट मिरची सुद्धा टाकू शकता, पण मला जास्ती स्पायसी नकोय म्हणून मी एवढेच मसाले टाकले. आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊ. तुम्ही हाताचा देखील वापर करू शकता. आपण बघू शकता छान असं मिक्स झालंय. आता थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकूया आपण, जेणेकरून आपलं जे मिक्सर जे आहे ते जास्त थिक राहील. तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकता, आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा, कॅरेट काहीही टाकू शकता व्हेजीजमध्ये, कॅप्सिकम. पण मला आज थोडं साधेच बनवायचे होते म्हणून मी ह्याच्यामध्ये काही ऍड केलेलं नाहीये. तुम्ही बघू शकता की जसं आपण कॉर्नफ्लॉवर ऍड केलंय तसं आपलं जे मिक्सचर आहे ते अजून थोडं थिक झालंय, घट्ट झालंय. ह्याच्यामुळे आपल्या टिक्कीला एक परफेक्ट शेप येतो, त्यामुळे ते बरं पडतं. आता आपण टिक्कीला शेप देऊन घेऊया. आपल्या असा बॉल तयार करून घ्यायचा आपल्याला.
आणि टिक्कीचा शेप द्यायचा आहे. कोणाकोणाला जाड टिक्की आवडते, कोणाला पातळ आवडते. मला पातळ आवडते कारण ते जास्त क्रंची होतात. सो मी जनरली पातळ टिक्की करत असते. तुम्ही टिक्कीचं जे शेप द्यायचं येतं तेही यूज करू शकता जर तुम्हाला परफेक्ट शेप हवा असेल तर. पण आपला असाही परफेक्ट शेप येतोच. आपण बघू शकता आपण आपल्या टिक्कींना छान असा शेप दिलेला आहे. आपली टिक्कीज रेडी आहे. आता आपण ह्याला शॅलो फ्राय करूया. तुम्ही ह्याला फ्राय सुद्धा करू शकता प्रॉपर ऑइलमध्ये किंवा एअर फ्रायर मध्ये सुद्धा करू शकता. मी नॉर्मली शॅलो फ्रायच करते कारण आपण हेल्दी करतोय. तर चला आपण ह्याला आपण शॅलो फ्राय करून घेऊया. सगळ्यात आधी आपण गॅस ऑन करून घेऊया. आणि मी तूपच यूज करणार आहे. घरचं तूप आहे तेच तूप यूज करते मी. तूप असं आहे की आपण म्हणजे जनरली जास्त क्रिस्पी हवं असेल तर आपण जास्त यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तेलाचं तसं नसतं. यू विल हॅव टू थिंक अँड यूज द ऑइल. आता आपला तवा गरम झाला की आपण ह्याच्यामध्ये टिक्की प्लेस करूया. तवा आपला छान गरम झालेला आहे. मी जसं मगाशी सांगितलं तसं तुम्हाला टिक्की जाड बारीक कशी हवी असेल तसं तुम्ही त्याला करू शकता. ती छान अशी शॅलो फ्राय होतीये. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही त्याच्यावरती तूप लावू शकता. तुम्हाला जर प्रॉपर क्रिस्पी अशी टिक्की हवी असेल तर तुम्ही फ्राय करायच्या आधी त्याला एकदा राईस फ्लावर म्हणजे तांदळाच्या पिठामध्ये किंवा कॉर्नफ्लावर मध्ये एकदा तुम्ही त्याला डिप करू शकता. त्याच्यामुळे त्याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम चांगलं येतं. जो बटाटा आपण बॉईल केला तो ऑलरेडी उकडलेला पण तरी त्याला एक छान क्रिस्प टेस्ट येण्यासाठी आपण त्याला छान असं शॅलो फ्राय करून घेऊया. उलट करतोय. आपण बघू शकता छान अशी आपल्या टिक्कीवरती एक वेगळा कलरचा लेअर आलेला आहे. आपण बघू शकता आपली टिक्की छान शॅलो फ्राय झालेली आहे. आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. आपण सर्व करून घेऊया आपल्या टिक्की. मी ह्याच्यासोबत मिंटची चटणी आणि व्हाईट मेयोनीज मिक्स करून यूज केलेली चटणी आहे. आपण बघू शकता की किती छान पद्धतीने आपली टिक्की रेडी झालेली आहे. अशाच चांगल्या रेसिपीसाठी मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत बीटरूट विथ आपलं स्वीट पोटॅटो सोबतचं टिक्की.
तेही आपण हेल्दी पद्धतीने बनवणार आहोत. थँक्यू.